वाक्य बोलतो, लिहितो किंवा वाचतो, त्यासाठी कशाची गरज असते जास्त? सेंटेन्सच्या स्ट्रक्चरची, म्हणजे वाक्याची रचना. वाक्याची रचना कशी घेतली म्हणजे ती योग्य होईल, तिचा अर्थ आपल्याला कळेल, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कोणतंही अर्थपूर्ण वाक्य वाचताना किंवा लिहिताना किंवा बोलताना आपण आहे ना एक स्ट्रक्चर वापरतो. ते स्ट्रक्चर म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स. ते स्ट्रक्चर म्हणजे काय? बेसिक स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न द बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर. आपल्याला वाक्याची मूळ रचना समजून घ्यायची. आधी वेगवेगळे वाक्य आपल्याला शिकायचे एक नंतर, पण आपल्याला वाक्य बनतं कसं, कोणतेही वाक्य बोलताना त्याचे स्ट्रक्चर कसं असतं ते आधी समजून घेणं फार महत्वाचं आहे. मग त्यानंतर आपल्याला प्रश्नार्थक वाक्य बनवायचे, उद्गारवाचक वाक्य बनवायचे. त्याला म्हणतात असर्टिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे प्रकार आपल्याला सगळे बघायचे, पण त्याआधी आपल्याला हे महत्वाचं माहिती पाहिजे की बेसिक स्ट्रक्चर काय आहे सेंटेन्स, मूळ रचना कशी. चला तर मग आपण आज बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर समजून घेऊया. मग आता आधी सेंटेन्स म्हणजे काय हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. सेंटेन्स म्हणजे वाक्य. वाक्य म्हणजे काय? वाक्य म्हणजे सेंटेन्स म्हणजे शब्दांचा असा समूह जो पूर्ण अर्थ देतो. वाक्य म्हणजे असा शब्दांचा समूह की जो पूर्ण अर्थ देतो. आता मी एक एक्झाम्पल देते बघा तुम्हाला. आय गो टू स्कूल. आय गो टू स्कूल. मी शाळेत जातो किंवा जाते. हे झालं वाक्य. याच्यामधून तुम्हाला क्लिअर झालं की नाही? मी कुठे जाते? शाळेत. क्लिअर होते की नाही? वाक्य म्हणजे ज्या अशा शब्दांचा समूह. आय हा एक शब्द झाला, गो हा एक शब्द झाला, टू स्कूल हा एक शब्द झाला. वेगवेगळे शब्द त्यांची अरेंजमेंट मी योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी केली, म्हणजे ह्या पद्धतीने केली म्हणून त्याचा अर्थ क्लिअर झाला. ज्याचा अर्थ क्लिअर होतो वाक्याचा त्यालाच वाक्य म्हटलं जातं. पण जर मी म्हणेल आय टू स्कूल गो, वाक्याचा अर्थ क्लिअर होतोय का? योग्य पद्धतीने योग्य रचनेने जर वाक्य बोललं गेलं, शब्दांची रचना केली तरच आपण त्याला वाक्य असे म्हणू, नाहीतर म्हणता येणार नाही. मग सेंटेन्स म्हणजे कळलं का? अशा शब्दांचा समूह की जो अर्थ पूर्ण करतो, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. बघा इंग्लिश मध्ये समजून घेऊया आपण. अ ग्रुप ऑफ वर्ड्स that gives complete meaning is called sentence. अशा शब्दांचा समूह की जो आपल्याला अर्थ पूर्ण करतो त्यालाच आपण वाक्य असे म्हणू. मग वाक्य कसं तयार होतं? मग तेच आपल्याला शिकून घ्यायचे. बघा बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर. मग स्ट्रक्चर कोणतं आहे? वाक्याचं रचना कुठली आहे? बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? ओके. मग सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे तिघ हे काय आहेत? पार्ट्स ऑफ सेंटेन्स आहेत. हे सेंटेन्सचे पार्ट्स आहेत. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट या तिघ घटकांनी मिळून अर्थपूर्ण वाक्य तयार होतं, कोणतेही सेंटेन्स तयार होतं. मग आता तिघ म्हणजे काय, सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग आता वाक्य आहे बघा, खाली सेंटेन्स दिलेला आहे मी, आय गो टू स्कूल. याच्यानुसार आपल्याला समजून घेऊया. सब्जेक्ट म्हणजे ज्या वाक्यात ज्या व्यक्तीबद्दल बोललं जातं, वाक्यात जो कर्ता आहे, वाक्यात ज्या व्यक्तीबद्दल बोललं जातं त्याला सब्जेक्ट असे म्हणतात. मग आता आय गो टू स्कूल हे वाक्य झालं. हे ह्या वाक्यामध्ये कोणता आहे कर्ता? आय. आय का बरं? कारण वाक्यामध्ये कोणाबद्दल बोललं जातंय? माझ्याबद्दल, आय बद्दल बोललं जातंय. आणि सब्जेक्ट म्हणजे कळलं का तुम्हाला? सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि वाक्यात ज्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल किंवा ठिकाणाबद्दल बोललं जातं त्याला सब्जेक्ट असे म्हणतात. कळलं? देन नेक्स्ट वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. तुम्हाला मी मग आधी पण सांगितलंय, आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकलो की नाही सगळे, त्याच्यामध्ये सुद्धा माहिती तुम्हाला की वर्ब म्हणजे क्रिया करणारा शब्द, क्रियादर्शक शब्द. वाक्यात आहे बघा, वर्बची डेफिनेशन काय आहे? वर्ब इज अन ऍक्शन वर्ड. वाक्यात वर्ब क्रियादर्शक शब्द असतो. वर्ब म्हणजे काय? क्रियादर्शक शब्द.
मग आता मला सांगा, आय गो टू स्कूल या वाक्यामध्ये आय हा सब्जेक्ट झाला, गो हा काय मग का बरं वर्ब आहे? कारण तो क्रिया दर्शवतोय, काहीतरी ऍक्शन दर्शवतोय. वर्ब इज अन ऍक्शन वर्ड, की जो काहीतरी ऍक्शन दर्शवतो त्याला आपण वर्ब असे म्हणतात. पुढे झालं, आता आपल्याला सब्जेक्ट समजलं, वर्ब पण समजलं. आता आलो आपण ऑब्जेक्ट कडे. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. हे बघा, सब्जेक्टची ज्या शब्दावर, ज्या वाक्यावर, ज्या गोष्टीवर क्रिया घडते आहे, ऐका, ही क्रिया आहे ना, ज्या गोष्टीवर घडत आहे त्याला ऑब्जेक्ट असे म्हणतात. काय म्हणतात? ऑब्जेक्ट. आय गो, मी जाते, पण कुठे? स्कूल. आयची, आय आणि गो यांची कोणत्या शब्दावर क्रिया घडते? कुठे जात आहेत ते? स्कूल. स्कूल हे झालं ऑब्जेक्ट. आय जम्प ऑन द रोड, याच्यामधला आय काय आला? सब्जेक्ट. आय काय आहे? सब्जेक्ट. जम्प काय आहे? वर्ब. ऑन द रोड काय आहे? ऑब्जेक्ट. ओके, मग तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर कळलं का? आपण एकदा 5 एक्झाम्पल घेऊन घेतले. जर बेसिक स्ट्रक्चरच आलं नाही तर आपण पुढचे कोणतेही सेंटेन्सचे स्ट्रक्चर किंवा सेंटेन्सचे प्रकार शिकू शकणार नाही. याचा पुढचा टॉपिक असा आहे की आपल्याला सेंटेन्सचे प्रकार पाहायचे आहेत. टाइप्स ऑफ सेंटेन्स. टाइप्स ऑफ सेंटेन्स. जर प्रकार कळला असेल तर आपण पुढे टाइप्स ऑफ सेंटेन्स शिकायचे का? मग तुम्हाला एक प्राथमिक माहिती सांगते. सेंटेन्सचे प्रमुख 4 प्रकार पडतात. किती? 4. पहिला आहे असर्टिव्ह सेंटेन्स, दुसरा आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, तिसरा आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि चौथा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. These are 4 kinds of sentence. Without this basic sentence structure, we can't learn the 4 kind of sentence. हे 4 शिकायचे असतील तर हे आपल्याला खूप गरजेचे आहे. This is very important for speaking, reading and writing also. We got it? Yes. 100%? Yes.